हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. 30 डेज वेट लॉस चॅलेंजचा आज नेमका कितवा दिवस आहे मला माहिती नाही, पण मी वेट लॉसचं चॅलेंज 24 फेब्रुवारीला चालू केलं होतं आणि 30 दिवस आपल्याला 26 मार्चला होणार आहेत, कारण की मागचा महिना होता तो 28 दिवसांचा होता, राईट. पण या सगळ्या दरम्यान ना होळी आली. होळी दिवशी पोळी केली होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी दम बिर्याणीचा बेत झाला. सो त्यामुळे माझं डाएट हललं आणि मला खूप डिमोटिवेटिंग वाटू लागलं. मग मी जास्त डाएट केलं नाही आणि जे काही अवेलेबल असायचं म्हणजे खूप कार्ब कंट्रोल वगैरे सगळा सोडून दिला होता. आणि मी वेट करायलाही घाबरायचे की आज माझं वेट केलं तर कदाचित वाढलेलं असेल, सो नकोच करायला. आणि कुठेतरी कन्सिस्टंट झालेले मी माझ्या जर्नीमध्ये ती माझी कन्सिस्टन्सी फायनली तुटली. सो ज्या दिवशी मी वेट केलं त्या दिवशी मला एकदम अचंबित करणारे रिझल्ट दिसले आणि त्यामुळे मी खूप खूप खुश झाले, मोटिवेट झाले पुन्हा एकदा. तर रेग्युलर फूड खाऊनसुद्धा माझं वजन मी कमी केलेलं त्या ठिकाणी सेटल झालं होतं. हे पाहून मला फार फार बरं वाटलं होतं, कारण की मला तरी वाटत होतं की अरे हे आपण इंटरमिटेंट फास्टिंग करतो आहे, तर ऑब्व्हियसली फास्टिंगमुळे आपलं म्हणजे आपला फास्ट होतो, उपवास होतो. सो आपलं म्हणजे चरबी असते तीच यूज केली जाते एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. पण मला वाटत होतं की आता हे पुन्हा गेन होणार, जेवढं मी लूज केलं आहे तेवढं पुन्हा रिगेन होणार आणि त्यामुळे मला भीती वाटत होती. पण मी असं कुठेही जास्त खाल्लं नव्हतं की खूप ओव्हर इटिंग केलेलं, किंवा मागच्या काही दिवसांमुळे केलेल्या डाएटमुळेच मला भूकही खूप कमी लागत होती. आणि त्याचा रिझल्ट असा आला की ज्या दिवशी मी वेट केलं जवळजवळ 1 आठवड्याने, तर माझं वेट सेम तेवढंच होतं जेवढं माझं म्हणजे मी लूज करून झालेला. माझं 81 होतं स्टार्टिंगचं वेट. देन मी डे 12वर समथिंगला 78.90 होते आणि तेच होतं. सो बाय.